नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. आपल्या घरात काळजी आणि नियंत्रण यात नेमका फरक काय असतो? काळजीची जागा जेव्हा हक्क आणि हस्तक्षेप घेऊ लागतो तेव्हा नेमकं काय होतं? चला तर मग आज आपण याच नाजूक विषयावर बोलूया आणि शोधूया की आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल नक्की कोणाकडे आहे. आणि हा प्रश्न आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. खास करून आपल्यासारख्या संस्कृतीत, जिथे नात्यांना खूप जपलं जातं. पण कधीकधी याच काळजीच्या नावाखाली आपलं स्वातंत्र्य, आपले निर्णय घेण्याचा हक्क नकळतपणे काढून घेतला जातो. हे रेषा ओळखणं आणि तिचा आदर करणं खरंच एक मोठं आव्हान आहे. हे सगळं नीट समजून घेण्यासाठी चला स्वराची गोष्ट पाहूया. स्वरा म्हणजे आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी, शिकलेली, नोकरी करणारी एक मुलगी. तिच्या आयुष्यात घडलेल्या 3 छोट्या छोट्या घटना आपल्याला या समस्येच्या अगदी मुळापर्यंत घेऊन जातील. तर पहिली घटना, स्वरा ऑफिसला जायला जीन्स कुर्ता घालून तयार होते आणि घरातले एक मोठे नातेवाईक सगळ्यांसमोर तिला तिच्या कपड्यांवरून टोकतात. आता इथे मुद्दा फक्त कपड्यांचा नाहीये, बरोबर? मुद्दा आहे तिच्या निवडीवर, तिच्या स्वातंत्र्यावर. घराण्याच्या मानाचा लेबल लावून प्रश्न विचारण्याचा. आणि गंमत म्हणजे ही लुडबुड फक्त कपड्यांपुरती थांबली नाही, ती थेट तिच्या पगारात जाऊन पोचली. स्वरानं तिच्या कष्टाच्या पैशांचं काय करावं, कुठे गुंतवणूक करावी, यावरही अनुभवी लोकांचे सल्ले हे सल्ले कमी आणि आदेश जास्त वाटायचे. असं वाटायचं की स्त्रीने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणं हेच अनेकांना पटत नाहीये. आणि तिसरी घटना जिथे पिढ्यांमधला संघर्ष अगदी स्पष्ट दिसतो, ते म्हणजे पालकत्व. तिच्या लहान मुलीला, मुग्धाला कसं वाढवायचं ह्यावरही घरातल्या मोठ्यांचे अगदी ठरलेले नियम होते. त्यांची काळजी स्वरासाठी जणू काही एक प्रकारची सक्तीच बनून गेली होती. इथे जुन्या आणि नवीन पालकत्वाच्या पद्धतींमध्ये एक प्रकारचं युद्धच सुरू झालं होतं. आता या सगळ्याचा परिणाम काय झाला असेल? स्वरा शिकलेली होती, स्वतःच्या पायावर उभी होती, पण तरीही तिला सतत वाटायचं की तिच्या आयुष्याचे निर्णय ती स्वतः घेतच नाहीये. जणू काही तिच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल कुणा दुसऱ्याच्याच हातात आहे. आणि यशस्वी असूनही होणारी ही घुसमट आज आपल्यापैकी अनेक जण अनुभवतात. या परिस्थितीत आणखी 2 गोष्टी होत्या ज्या सगळं आणखी अवघड बनवत होत्या. एक होतं तिच्या नवऱ्याचं, राजचं शांत बसणं, आणि दुसरं होतं परंपरेचं आणि लोक काय म्हणतील ह्याचं दडपण. चला बघूया यामुळे ही परिस्थिती कशी आणखी गुंतागुंतीची झाली. यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन्ही बाजूंचे दृष्टिकोन. हे असं होतं जणू काही 2 वेगवेगळ्या पिढ्यांच्या 2 वेगवेगळ्या डिक्शनरी आहेत. एका पिढीच्या डिक्शनरीत ज्याला काळजी म्हणतात, त्यालाच नव्या पिढीच्या डिक्शनरीत हस्तक्षेप म्हटलं जातंय. म्हणजे बघा, एकाच गोष्टीचे 2 पूर्णपणे वेगळे अर्थ. पण एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी. हे नातेवाईक काही मुद्दाम त्रास देत नव्हते. त्यांच्या वागण्यामागे बदलाची भीती होती, एक असुरक्षितता होती. त्यांच्या अनुभवाप्रमाणे ते स्वराला योग्य मार्गावर आणण्याचाच प्रयत्न करत होते. त्यांचा हेतू वाईट नव्हता, पण त्यांची पद्धत मात्र नव्या काळात कुठेतरी चुकत होती. आणि या सगळ्यात राजची भूमिका काय होती? तो शांत राहायचा. त्याला वाटायचं की वाद टाळण्याचा हाच सगळ्यात चांगला मार्ग आहे. पण खरं तर अशा परिस्थितीत शांत राहणं म्हणजे तटस्थ राहणं नसतं. ते एका अर्थी प्रस्थापित विचारांनाच पाठिंबा देण्यासारखं होतं. आणि त्याच्या याच मौनामुळे स्वराला आणखी एकटं वाटत होतं. या सगळ्या घुसमटीच्या वातावरणात स्वराला तिच्या आईकडून, ललिताकडून एक पत्र मिळतं. आणि हे पत्र म्हणजे फक्त सल्ला नव्हता, तर या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एक नवा दृष्टिकोन होता, एक नवी दिशा होती. त्या पत्रातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य होतं, स्वतःचा आदर कर, मगच जग तुझा आदर करेल. ललिता तिला सांगत होती की दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करण्याआधी बदलाची सुरुवात ही स्वतःपासून करायची असते. जेव्हा आपण स्वतःच्या निर्णयांचा आदर करतो, तेव्हाच समोरच्यालाही तो करायला भाग पाडतो. ललिताने तिला काही खूप महत्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या. पहिलं, या लोकांशी भांडू नकोस. ते वाईट नाही आहेत, त्यांना फक्त बदलाची भीती वाटतेय. दुसरं, त्यांची टीका तुझ्या आतल्या ऊर्जेवर परिणाम करू देऊ नकोस. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शब्दांनी वाद घालण्यापेक्षा तुझ्या कामामधून उत्तर दे. आणि शेवटचं, राजला विश्वासात घे, कारण असा हस्तक्षेप नाती सुधारत नाही, उलट ती गुदमरतात. ठीक आहे, विचार तर खूप छान आहेत, पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं?
वाद न घालता आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या सीमा म्हणजे आपल्या बाउंड्रीज कशा ठरवायच्या? त्यासाठी काही व्यावहारिक मार्ग आहेत. तर मग हा आहे तो 3 स्टेपमधला सकारात्मक मार्ग आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल परत मिळवण्याचा. पहिली पायरी, नम्रपणे पण ठामपणे आपल्या सीमा आखणे. दुसरी पायरी, वादात वेळ न घालवता आपल्या कृतीतून स्वतःला सिद्ध करणे. आणि तिसरी पायरी, आपलं आर्थिक स्वातंत्र्य टिकवून ठेवणे, कारण तोच तर आपल्या आत्मविश्वासाचा कणा आहे. पहिली पायरी आहे संवादाची. त्यांच्या अनुभवाचा आदर करत म्हणायचं, तुमची काळजी मला समजते आणि मी तिचा आदर करते, पण यावर विचार करून मी हा निर्णय घेतला आहे. इथे उद्धटपणा नाही, तर स्वतःच्या निर्णयावरचा विश्वास दाखवायचा आहे. दुसरी पायरी आहे कृती हेच उत्तर. म्हणजे टीकेला शब्दांनी उत्तर देण्याऐवजी आपलं काम आणि जबाबदाऱ्या इतक्या चांगल्या प्रकारे पार पाडायच्या की कुणाला बोलायला संधीच मिळणार नाही. तुमची कार्यक्षमता हीच तुमची सगळ्यात मोठी ताकद बनते आणि मग हळूहळू टीका कमी होत जाते. आणि तिसरी पायरी, आपलं आर्थिक स्वातंत्र्य हे कुटुंबाच्या फायद्याचं कसं आहे हे पटवून देणं. शांतपणे सांगायचं की माझी आर्थिक सुरक्षितता ही भविष्यात संपूर्ण कुटुंबाच्याच कामी येणार आहे. त्यामुळे पगारावर माझं नियंत्रण असणं हे कुटुंबाच्या विरोधात नाही, तर कुटुंबाच्या हिताचं आहे. तर मग ह्या सगळ्यातून एक शेवटचा प्रश्न उरतो, आणि हा प्रश्न फक्त स्वराचा नाही, तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी उभा राहतोच. जेव्हा संपूर्ण कुटुंब एका बाजूला असतं आणि आपला निर्णय दुसऱ्या बाजूला, तेव्हा संघर्षाची तलवार उपसण्याऐवजी संवादाचा पूल कसा बांधायचा यावर विचार करायला हवा. कारण याच पुलावरून नाती टिकतात आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.